नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या काय बोलते, परंतु ऐश्वर्या मात्र आता पूर्णपणे सुमित्राला वेड्यात काढते आणि सारंगला म्हणते की यांना वेड लागले, हॉस्पिटलमध्ये न्या, गाडी बोलावून घ्या. आता मी बघितलं नाही का शरोताईवर त्यांनी हात उचलला म्हणून. तेव्हा आता असं म्हटल्यानंतर जानकीला खूप राग येतो. जानकी लगेच ऐश्वर्यावर ओरडते की ऐश्वर्या काय बोलतेस, परंतु आता त्या अगोदरच सुमित्रा ऐश्वर्यावर धावून येते आणि काय ग काय म्हणतेस, मला वेड लागलं. तेव्हा आता ऐश्वर्या खूपच घाबरते. तेव्हा आता मागे व्हा आई म्हणून खूप घाबरते. तर सुमित्रा सारंगला म्हणते की बघितलंस का काय बोलते तुझी बायको, मला वेड लागलं. सारंग आता रडतच म्हणतो की आई तू माझं ऐकून घे प्लीज. तर लगेच सुमित्रा सारंगला म्हणते की बाजूला हो आणि जानकी बघ ही ऐश्वर्या काय म्हणते. शर्वरी आणि ही ऐश्वर्या ह्या दोघी जणी काय बोलतात, या दोघी खोटं बोलतात ना. तर आता जानकी आईला जवळ घेते. तेव्हा आता मात्र सुमित्राला शांत केल्यानंतर जानकी म्हणते की हो आई त्या दोघेही खोटं बोलतात आणि आई सगळेजण खोटं बोलतात. तर सुमित्रा म्हणते की हो ना अगं जानकी मी तेच तर म्हणते, हे सगळेजण खोटं बोलतात. आज घरामध्ये सण आहे, आपण सगळ्यांनी होळी खेळायची आहे आणि यांना चालता यायला लागले, बोलायला सुद्धा यायला लागले आणि आज मात्र पुरणपोळीचा बेत करणार आहेत. आणि चल जानकी आपण स्वयंपाक करूयात म्हणून जानकीला हाताला धरून जेव्हा सुमित्रा आत घेऊन जात असते तर शर्वरी लगेच अगदा डोळे भासून जानकीचा हात धरते आणि जोरात वहिनी असं ओरडते. आणि वहिनी हे बघ आई समोर खोटं बोलू नको, ती तुझं ऐकते, मग खरं काय आहे हे तिला प्लीज समजाव. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात पाणी असतं. जानकी म्हणते की काय असं समजावून सांगू मी त्यांना आणि काय त्यांना खरं सांगू. अहो शर्वरी वंश आईंची अवस्था बघताना तुम्ही त्यांच्या मनाचा विचार करा, कोणताही असा हट्टास तुम्ही करू नका. त्यामुळे होळी साजरी होणार, हा सण साजरा होणार आणि आई चला आपण होळी साजरी करूयात. सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. सुमित्राची ही अवस्था कुणाला पगवत नसते आणि नानांची आता सर्वांना काळजी वाटते, परंतु मोठ्या मनाची जानकी मात्र आपल्या आईंना समजावून घेते. तेव्हा आता सुमित्रा हसून म्हणते की हो ना जानकी, अगं तेच तर समजावते मी, चल बरं आपण पुरणपोळी करूयात, बाकीचा सगळं स्वयंपाक मी करते. जानकी म्हणते की हो आई जाऊया. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई त्या अगोदर आपण आत जाऊयात, मला तुमच्याशी बोलायचं आहे, चला बरं आतमध्ये. तेव्हा आता सारंग पुढे येतो आणि आई असे म्हणताच जानकी आता सारंगला सारंग भाऊजी असं मोठ्या आवाजात म्हणते आणि शांत राहायला खुणावते. तर सुमित्रा म्हणते की अगं जानकी स्वयंपाक करायचा. तर जानकी म्हणते की हो आई करूयात, मी आहे, अवंतिका आहे, आम्ही दोघी बघून घेतो. अवंतिका म्हणते की हो आई करूयात. तर जानकी आईंना हाताला धरते, परंतु आता आई इतकी हसत म्हणते की जानकी अगं एक काम करूयात, नानांना पण पांढरे कपडे घालूयात म्हणजे रंग त्यांच्यावर अगदी खुलून दिसेल. परंतु आता सुमित्राची ही अवस्था बघून आता सौमित्र, अवंतिका, शर्वरी, सारंग यांना वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्याला मात्र अगदी आनंद होतो. सौमित्र पूर्णपणे खचून जातो, रडतच खाली बसतो. अवंतिका समजावते की सौमी हे बघ, अरे मला कळतं हे तुझ्यासाठी खूप असं अवघड आहे, अरे पण आपल्याकडे काहीच असा पर्याय नाही. सौमित्र रडत म्हणतो की अवंतिका अगं खरं काय आणि खोटं काय, खरंच मला काही कळेनासे झाले, निदान जानकी बहिणीच्या मनाने आपल्याला धीर तरी मिळतो ग, मनाला आशा वाटते. परंतु आता लगेच ऐश्वर्या लगेच म्हणते की तुम्हाला त्या आशेचं लोणचं घालायचं आहे का, आणि तुम्हाला काय माहिती नाही, तुम्हाला सगळं काही माहिती आहे परंतु तुम्हाला ते मान्य करायचं नाही म्हणून. अवंतिका रडत ऐश्वर्यावर ओरडते की काय असं मान्य करायचं तुला. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा ओरडते, म्हणते की हेच मला म्हणायचं की ज्यांना तुम्ही न्यायदेवता बनवून ठेवलेला आहे ना, तीच व्यक्ती आरोपीच्या पिंजऱ्यात आहे, त्याच लायकीचे आहे. तर अवंतिकाला इतका राग येतो. अवंतिका म्हणते की ऐश्वर्या ग बस. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो ना अगं तू तर माझ्यावरच ओरड, शरोताईंवर हात उचल, कारण या घरामध्ये असे आहे की खरं जे बोलतं ना त्यांना जिन्यावरून ढकललं जातं, नाहीतर दोषी ठरलं जातं, दुसरं जमतं तरी काय. परंतु तुमच्या जानकी वहिनींना काहीच बोलू नका. आणि काय हो सौमित्र भाऊजी, तुम्ही तर वकील आहात ना, फिंगरप्रिंट्स हे मॅच होतात, याचा अर्थ काय होतो बरं. तेव्हा आता सौमित्र अगदी लालसर डोळे करून ऐश्वर्याकडे रागाने बघतो. ऐश्वर्या म्हणते की बोला ना, आता का शांत बसला, मग सांगा की अहो तुमच्या त्या चाकूवर तुमच्या भावाचे ठसे आलेच कसे आले हे कुणाला मान्य करायचं नाही, सर्वांना सत्य काय आहे हे माहिती आहे, पण हे सत्य तुम्हाला मान्य करायचं नाही. लवकरच अख्ख्या मुळशीला कळेल की हे सत्य, हे जे काही केलं ना तुमच्या लाडक्या ऋषिकेत दादा आणि जानकी बहिणी या दोघांनी केले. नानांचा खून ऋषिकेत दादांनीच केला. तेव्हा आता अवंतिका आणि
सौमित्र या दोघांना ऐश्वर्याचा खूप असा राग येतो. शर्वरी सुद्धा आता डोळे वाचून ऐश्वर्याकडे पाहत असते. त्यानंतर आता जानकी आईने घेऊन रूममध्ये येते. त्यानंतर आता सुमित्रा खूप छान असे गप्पा करत असते की अगं, होळीच्या दिवशी हे रणदिव्यांचं घर अगदी ओळखू येत नव्हतं. इतका रंगरंगाट या घरामध्ये व्हायचा आणि नाना तर किती खोडकर होते, एकेकाला बोलवायचे आणि ह्या पाण्यात काय पडलं ते बघा. आणि जेव्हा समोरचा त्या बघायला वाकला तर नाना त्या समोरच्याला पाण्यातच बुडवायचे त्या रंगाच्या. अगदी छान असे हसून सुमित्रा गप्पा सांगत असते, परंतु जानकीच्या डोळ्यात पाणी येत असतं. जानकी आता आई समोर रडत असते, डोळ्यातील पाणी चोरत असते. तर सुमित्रा हसून म्हणते की मग सगळेजण ते रंगीत ओले पाय घेऊन आत यायचे आणि तेव्हा मात्र मी त्यांना ओरडायचे. तर जानकी लगेच म्हणते की हो आई, तुम्ही असं म्हणायचे की खबरदार की असे रंगीत पाय घेऊन आमच्या घरी यायचं नाही. माझी लादी खराब होते, नाहीतर लादी पुसून द्या, नाहीतर बाहेर स्वच्छ अंग करून या, असं रडतच ती म्हणते. तर सुमित्रा हसून आता जानकीच्या हातावर टाळी देते आणि एकदम बरोबर आणि नानांच्या खुर्चीकडे बघत म्हणते की अहो, बघतात ना तुमची सुनबाई कशी नक्कल करते बरं माझी. जानकीला मात्र हसायला येतं. तर आता सुमित्रा पुढे म्हणते की अगं जानकी, त्या शरूचं वागणं मला काही आता पटलेलं नाही. खूपच शेपरले आणि काही असं अभद्रासारखी बडबड करत होती. तेव्हा आता जानकी आईला शांत राहण्यासाठी सांगते. तर सुमित्रा म्हणते की जानकी, तुझा तर विश्वास नाही ना ती शरू जे काही बोलती त्यावर जानकी म्हणते की नाही आई, त्या शर्वरी वंश काही पण बोलतात, माझा त्यांच्यावर विश्वास नाही. ऋषिकेश आले ना, मी त्यांना सांगते, ऋषिकेश नक्की त्यांच्याशी व्यवस्थित बोलती. आणि सुमित्रा आता वेड्यासारखं तिला अगदी भास झाल्यासारखं होतं. नाना जसे समोर खुर्चीवर बसलेले आहे म्हणून ती नानांना म्हणते की अहो, थंडी वाजते का, शाल घ्या ना अंगावर. मी तुम्हाला विचारलं सकाळी, तेव्हा तुम्ही मला म्हटलात की सुमित्रा थंडी वाजते, अंगावर जरा शाल दे. तेव्हा आता सुमित्राची ही चाललेली बडबड पाहून जानकीला खूप वाईट वाटतं, डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि बघ ना जानकी, अगं कसे हसतात, आणि थांबा मी सुनबाईला तुमचा आगाऊपणा दाखवते. आता सुमित्राची अगदी वेड्यासारखी बडबड सुरू असते. समोर नाना नसतात, परंतु जसे नाना आहेत असे ती म्हणते. तेव्हा आता सुमित्राचा समजूतदारपणा काढण्यासाठी जानकी सुद्धा म्हणते की नाना काय हो हे, आईवर अजिबात हसायचं नाही बरं का. मग जानकी आईला म्हणते की नाही हसणार. त्यावर आता जानकी म्हणते की आई चला बरं आराम करा. तर सुमित्रा म्हणते की नाही, जरा मी यांच्याशी गप्पा मारत बसते ग. अगं, किती दिवसातून ते बोलायला लागलेत, किती दिवसापासून आम्ही एकमेकांशी गप्पा केलेल्या नाही, त्यामुळे जरा मी त्यांच्याशी गप्पा करते. आणि परत जानकीला म्हणते की काय ग जानकी, स्वयंपाकघरात काही तुला मदत हवी आहे का, चल बरं जानकी मी तुला जरा मदत करते. तेव्हा जानकी म्हणते की आई नको, आणि ते बघा अहो नानांना थंडी वाजते, त्यांना सुद्धा जरा आराम करायचा आहे, आणि आई तुम्ही सुद्धा आराम करा. तर सुमित्राची वेडेसारखी ती बडबड पाहून जानकी आता उठते आणि एक एक दबकत पाऊल पुढे टाकत मनात म्हणते की आईंची अशी अवस्था मी नाही बघू शकत. आपले नाना हे लवकर सापडायला हवेत, नाहीतर आईंच्या मनावर परिणाम होईल. त्यामुळे आता काही जरी झाले तरी मी माझ्या नानांना शोधून काढेलच, असे आता जानकी ठरवते. त्यानंतर आता जिकडे त्या मैपतच्या गुंडांनी नानांना किडनॅप करून ठेवलेले असते, तर तिकडे त्यांच्यासाठी जेवण घेऊन येतात. आणि हॅलो नाना, काय बसून बसून दमले असतात, त्यामुळे घे जरा थोडंसं खाऊन घे म्हणून नानांचे हात सोडतात. नाना नाही असं म्हणतात. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की अरे हा म्हातारा तर फुल असा ऍटिट्यूड देतो. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की म्हाताऱ्या खाऊन घे, तू जर गचकलास ना, नाही खाल्ले तर आमच्या डोक्याला ताप होईल. तेव्हा आता नाना मला नकोय असं स्पष्ट शब्दात सांगत असतात. नाना म्हणतात की माझा मुलगा वकील आहे, तो नक्की तुम्हाला जेलमध्ये टाकेल, तुम्हाला दोघांना आणि तुमच्या बॉसला सुद्धा. माझे ऋषिकेश आणि जानकी आहे ना, ते नक्की मला सोडवणार, ते माझ्यासाठी काही पण करू शकतात. तेव्हा तो गुंड म्हणतो की अरे हो, पण त्यांना कुठे माहिती आहे की तू जिवंत आहे म्हणून. तेव्हा तो दुसरा म्हणतो की अरे कशाला काय सांगायची गरज होती, सगळा बॉम्ब फोडून ठेवला आणि आता फोडला तर सांगून टाक. तेव्हा तो गुंड म्हणतो की अरे तुझे कपडे खराब करून आणि तुझा पेहराव चढून एक बॉडी आणि जे काही चेहरा आहे तो पूर्ण खराब करून मुळशीच्या तळ्याजवळ टाकली, आणि तुझ्या घरच्यांना आम्ही असं कळवलं की तुझा खून झाला म्हणून. हे ऐकून आता नानांना धक्का बसतो. नाना म्हणतात की काय मी मेलो आणि माझा खून झाला. तेव्हा आता तो गुंड म्हणतो की हो, आणि तुझ्या खुनाच्या आरोपाखाली तुझा मुलगा आहे ना, त्याला जेलमध्ये सुद्धा टाकले. हे ऐकून नानांना आता जबर धक्का बसतो. नानांना रडायला येतं. नाना म्हणतात की देवा काही कर, पण माझ्या ऋषिकेशला सोडव रे. तेव्हा आता गुंड हसतात, म्हणतात की अरे तुझा मुलगा आता जेलमध्ये आहे आणि तुला आता सोडवायला येईन बरं. तेव्हा आता ते दोघे हसतात. तर नाना रडतच आता देवाला हात जोडतात, म्हणतात की देवा माझ्या जानकीला आणि ऋषिकेशला सगळ्या संकटातून सोडव रे, तूच असं आहे की त्यांना सोडू शकतो. त्यानंतर आता इकडे जेलमध्ये ऋषिकेश बाहेर कसं पडता येईल याचा विचार करतो. जानकी आता ऋषिकेशसाठी डब्बा घेऊन आलेली असते आणि इन्स्पेक्टर साहेबांना ती विचारपूस करत असते. त्यांची परवानगी घेते तर कुठे हवालदार जानकीला आत घेऊन जातात. जानकीला पाहून ऋषिकेशला आनंद होतो. जानकीच्या डोळ्यात आता ऋषिकेशला बघून पाणी येतं. ऋषिकेश
ऋषिकेश एकमेकांना आता दोघेही विचारतात की तुम्ही कसे आहात. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी घरी सगळं ठीक तर आहे ना, नानांचा काही शोध लागला का असं विचारल्यानंतर जानकीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा आता ऋषिकेश समजतो की घरी काही ठीक नाही म्हणून तो जानकीला म्हणतो की जानकी आई बरी आहे ना. तर जानकी रडतच म्हणते की ऋषिकेश अहो काही असं बरं नाही म्हणून. ऋषिकेश अहो सगळं सावरण्याचा मी प्रयत्न करते परंतु सगळं काही डोळ्यांसमोर अगदी कोलमडताने दिसतंय. इथे आता सर्वजण प्रयत्न करतात परंतु नाना नाही सापडत. सौमित्र आणि अवंतिका तुम्हाला जेलमधून सोडण्यासाठी प्रयत्न करतात पण ते सुद्धा होत नाही म्हणून जानकी आता खूप अशी रडते. आईंना जबर असा धक्का बसला. नाना हे घरात नाही, आई हे मान्य करायला तयार नाही आणि एकतर त्यांच्या मनावर असा कोणताही खोल परिणाम व्हायला नको त्याची मला खूप भीती वाटते. ऋषी त्यांनी तर आता होळीच्या सणाला पुरणपोळी करण्यासाठी सांगितली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सुद्धा अगदी हौसेने पुरणपोळ्या केल्या सुद्धा जसे नेहमी वर्ष करते. आणि आई नेहमी म्हणतात की जानकी घरच्या मनातील स्त्रीच्या मनातील राग रुसवे फुगवे सगळं काही स्वयंपाकघराच्या बाहेर ठेवायचं असतं. जे काही जेवण आपण बनवतो ते जेवण अगदी प्रेमाने बनवायचं. त्याचे भाव त्याच्यात थोडेसे उतरतात. आणि सांगा ना ऋषिकेश हे सर्व कसं मी करू, सांगा मी थकले ऋषिकेश थकले म्हणून जानकी आता इतकी रडत असते. कधी इतकी न रडणारी जानकी आज इतकी ढसढसा रडते. ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते की ऋषिकेश मला माफ करा, तुमची जानकी हरली. पूर्णपणे जानकी आता या संकटामुळे तुटून जाते. तेव्हा आता ऋषिकेश तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो. जानकी कधीही हारत नाही आणि कधीही ती अशी खचत नाही, हारत सुद्धा नाही. संकटाचा कितीही पाऊस कोसळला तरी सुद्धा विश्वासाच्या एका बोटावरती अख्खा घराचा डोंगर ती तोलते. तर माझी जानकी कशी हरू शकेल. आणि जानकी तूच नेहमी म्हणते की हार मानणं हे सोपं असतं पण लढणं हे खूप गरजेचं असतं. त्यामुळे जानकी तू लढत राहा, तू असं खचून नाही चालणार, तू माझी ताकद आहे. तर जानकी म्हणते की ऋषिकेश तुम्ही माझी ताकद आहात. मी काय करायचं ऋषिकेश, अहो तुम्ही इकडे जेलमध्ये आहात. तर ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे. एकदा होळी पार पडली तर सौमित्र मला नक्की जेलच्या बाहेर काढेल. तू टेन्शन घेऊ नको, तोपर्यंत सगळं काही शांतपणे सांभाळ आणि अगदी आनंदाने होळी साजरी कर. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो पण माझा आनंद तुमच्यात आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आईसाठी तू होळी साजरी कर, आपल्या दुःखाला एक आशेचा किरण दे, आपल्या रणदिव्यांच्या घरासाठी ही होळी साजरी कर, अगदी मोठा सोहळा कर, मग करशील ना तू होळी साजरी. म्हणून ऋषिकेश आपला हात वचन घेण्यासाठी पुढे करतो. तेव्हा आता जानकी ऋषिकेशच्या हातामध्ये हात ठेवून वचन देते आणि तो डब्बा ऋषिकेशला देते. डब्बा उघडून आपल्या हाताने पुरणपोळीचा घास आता प्रेमाने ऋषिकेशला भरवते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा आपल्या हाताने जानकीला घास भरवतो. जानकीला खूप असं रडायला येत असतं. त्यानंतर आता इकडे सौमित्र आणि अवंतिका केसबद्दल काम करत असतात. तर ऐश्वर्या त्यांच्यासाठी ताटामध्ये पुरणपोळी घेऊन येते आणि म्हणते की तुम्ही दोघं तर खूप काम करतात, मग घ्या तुमच्यासाठी ही गरम गरम पुरणपोळी. तेव्हा आता शर्वरी ही ऐश्वर्याकडे बघते तर सौमित्र आणि अवंतिका या दोघांना राग येतो. तर ऐश्वर्या म्हणते की अहो ही पोळी मी नाही तर तुमच्या लाडक्या जानकी बहिणींनी बनवली, मी फक्त त्यावर साजूक तूप टाकून आणलं मस्तपैकी. तेव्हा आता ऐश्वर्याला असं दाखवायचं असतं की घरामध्ये इतकं संकटांचं काहूर आहे तरी सुद्धा जानकीने पुरणपोळ्या बनवल्यात म्हणून. तेवढं सारंग सुद्धा बाहेर येतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अजून तुम्हाला लागत असेल तर मस्त चाटून पुसून खा, मी घेऊन येते. तेव्हा अवंतिका रागाने म्हणते की ऐश्वर्या अगं ही काय फालतूगिरी लावलीस. तेव्हा आता ऐश्वर्या रागाने अवंतिकाला म्हणते की LLB हे सगळं काही तुझ्या जानकी बहिणीला जाऊन विचार. आणि शर्वरीला म्हणते की शरुताई अहो त्या जानकीच्या नवऱ्याने आपल्या नानांचा खून केला, तो जेलमध्ये जाऊन बसला. इकडे मात्र तुमच्या जानकी बहिणींनी पोळ्या बनवल्या. तेव्हा आता सारंग म्हणतो की लाज तर तिला वाटायला हवी. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे लाज वहिनींना नाही तर तुला वाटायला हवी कारण हिची साथ देता नाही. तेव्हा आता शर्वरी लगेच यांची बाजू घेते. सौमित्र आणि अवंतिका या दोघांना म्हणते की तुम्ही कुणाची साथ देतात. ऋषिकेश दादाची साथ देतात ना, ज्याने नानांचा खून केला त्याची. एका गुन्हेगाराची साथ देतात तुम्ही. तर सौमित्र म्हणतो की शर्वरी अगं काय बोलतेस तू, हे तुला सुद्धा यांची हवा लागली की काय, दादाने काही केलेले नाही. तेव्हा शर्वरी म्हणते की का केलं नसेल, जानकी बहिणीच्या नादाला लागून तो हे सर्व करू शकतो. आणि हे बघ दादा तू वकील आहेस, तू त्याला चांगली शिक्षा होईल याकडे लक्ष दे प्लीज, मी तुझ्यासमोर हात जोडते. तेव्हा अवंतिका म्हणते की शर्वरी अगं कोणत्या बेसवर त्यांना शिक्षा होईल, त्यांनी असं काही केलं याचा एकही पुरावा समोर आलेला नाही. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे बापरे, म्हणजे पोलीस काही उगाच घेऊन गेले का त्याला. अहो वकीलबाई जो चाकू सापडला त्या चाकूवर ऋषिकेश दादाच्या हाताचे ठसे आहेत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो आजकाल कोणाच्या या हस्ताचे ठसे मिळवणं हे खूप सोपं असतं. अरे ह्या केस आहे ना त्या कोर्टामध्ये रोज तर आम्ही बघत असतो, अजून काही मोठा असा पुरावा हातामध्ये नाही लागलेला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की यांचं कसं आहे शरुताई, चक्क नाना जरी खाली आलेत ना आणि त्यांनी जरी सर्वांसमोर हे सांगितलं ना मला मारणारा ऋषिकेश होता तरी सुद्धा हे खोटं ठरवतील.
सौमित्राला खूप राग येतो। सौमित्र म्हणतो की हे बघ, तोंड सांभाळून बोल। तेव्हा मात्र आता तर ऐश्वर्या म्हणते की आवाज खाली, माझ्या समोर हा आवाज चढवायचा नाही, आवाज खाली करायचा। आमच्याकडून आमचे पैसे आणि प्रॉपर्टी काढून घेतली म्हणून आम्ही तुमच्या हाताखालचे गुलाम वाटलो का? तेव्हा सारंग म्हणतो की हो शरुताई, तू या दोघांचं ऐकू नको, यांचं कसं आहे माहिती आहे का तुला? ऋषिकेश दादा विरोधी जर एखादा पुरावा सापडला तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की हो, या सगळ्यावरून मला एक गोष्ट आठवली, नक्कीने आणि ऋषिकेशने आपल्यापासून एक गोष्ट लपवलेली आहे म्हणून। तेव्हा शर्वरी विचारते की कोणती गोष्ट? तर लगेच ऐश्वर्या म्हणते, काल मी जानकीला एक आउट हाऊस मध्ये एका व्यक्तीला म्हणजे एका माणसाला लपवताना पाहिलं। तेव्हा आता अवंतिका म्हणते की हॉट नॉनसेन्स, काही पण बोलू नको। तर ऐश्वर्या म्हणते की तू नॉनसेन्स आहे, मी नाही। अगोदर मी काय म्हणते ते ऐकून तरी घे, सांगते ते ऐकून घे आणि मग पुढे काय बोलायचं ते बोल। अहो शरुताई, ती जानकी त्या म्हाताऱ्याला खूप अशी ओरडत होती आणि त्या म्हाताऱ्याला तिने सगळ्या माणसापासून अगदी गुपचूप तेथे आउट हाऊस मध्ये लपवलं। मग मला एक गोष्ट सांगा बरं, त्या म्हाताऱ्याला सगळ्या माणसापासून आउट हाऊस मध्ये लपवायची काय गरज होती? तेव्हा आता हे सर्व ऐकून सौमित्र म्हणतो की हे सर्व खोटं आहे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही माना किंवा नका मानू, परंतु तुमच्या न मानण्याने खऱ्याचं खोटं नाही होऊ शकत। शर्वरी विचारते की पण हा माणूस कोण असेल? तर ऐश्वर्या म्हणते की किडनॅपर। शर्वरी म्हणते की काय? तर ऐश्वर्या म्हणते की हो शर्वरी ताई, तो नक्की किडनॅपरच असेल। त्याच माणसाने आपल्या नानांना किडनॅप केलं असणार आणि त्याच्याच मदतीने त्या ऋषिकेश दादाने आपल्या नानांचा खून केला असणार। तर गुलाबदादा सुद्धा आता दरवाजात हे सर्व बोलणं ऐकत असतात। सौमित्र आणि अवंतिका या दोघांना तर खूप असा राग येतो। ऐश्वर्या म्हणते की थोडक्यात काय सांगायचं, ऋषिकेश दादा आणि ते जे काही किडनॅपर होतं ना, ते एकमेकांशी असे सामील होते। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं बस कर, किती असे खोट्या स्टोऱ्या बनवतील। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काय खोट्या स्टोरी? मी खोट्या स्टोऱ्या बनवते? मग मला सांगा की जेव्हा नाना हे गायब झाले तेव्हा आता सकाळी सकाळी जानकी आणि ऋषिकेश कुठे गेले होते? तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ते कुठल्या तरी कामासाठी गेले असतील। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो, ह्याच कामासाठी ते गेले होते आणि शरुताई नक्की ते लोक हे किडनॅपरला भेटायला गेले असतील आणि ह्या लोकांनी मात्र त्या किडनॅपरला सगळं काही सांगून ठेवलं असेल। घरामध्ये एंट्री कुठून करायची, काय करायचं, नानांची रूम कोणती आहे याबद्दल सगळं काही सांगून ठेवलं असणार आणि म्हणूनच त्यांनी आपल्या नानांना अगदी सहजपणे उचलून नेलं आणि त्यांना गायब केलं आणि त्यांचा खून केला। तेव्हा आता हे सर्व ऐकून गुलाबदादा म्हणतात की अरे बापरे, म्हणजे आता ऐश्वर्या वहिनी जे काही सांगतात ते खरं असेल तर? तेव्हा गुलाबदादा धावतच निघून जातात। तर शर्वरी सुद्धा हे सर्व ऐकून शॉक होते आणि म्हणते की बापरे, हे सगळं काही ऐश्वर्या असं झालं असेल का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो शर्वरी ताई, अहो हे सगळं काही असंच घडलं असेल। अहो जेव्हा आपले जानकी आणि ऋषिकेश दादा हे घरात नव्हते तेव्हाच कसे आपले नाना हे गायब झाले। त्यामुळे मी तुम्हाला सांगतेच, हा सगळं काही यांचाच प्लॅन असेल आणि तो किडनॅपर कुणाला सापडू नाही म्हणून त्यांनी आपल्या आउट हाऊस मध्ये त्या माणसाला म्हणजे त्या किडनॅपरला लपवले असेल, हे सर्व लपवण्यासाठी। तेव्हा आता ऐश्वर्या सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते, परंतु सारंग आणि शर्वरी बरोबर तिच्या ह्या प्लॅन मध्ये अडकतात। परंतु अवंतिका आणि सौमित्र मात्र ऐश्वर्यावर काडीचा विश्वास ठेवायला तयार नाही। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जेणेकरून उद्या आपल्या घरात पोलीस तपासासाठी येतील, जेणेकरून ते आपले घर तपासतील आणि त्यांना येथे काही सापडणार नाही आणि बघतात ना शर्वरी ताई, हे त्यांचं डोकं आहे। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की काय ग ऐश्वर्या, कोणता पुरावा आहे तुझ्याकडे? तर ऐश्वर्या म्हणते की हो आहे ना, आउट हाऊस मध्ये चला, मी तुम्हाला दाखवते पुरावा, तुमच्या लाडक्या बहिणीचा म्हणजे त्या जानकी बहिणीचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल म्हणून। तेव्हा सारंग तर नंदीबाईला सारखा ऐश्वर्याच्या शेपटाला शेपूट लावूनच असतो आणि म्हणतो की चला जाऊयात आणि सर्वजण आता आउट हाऊस कडे यायला निघतात। तेव्हा मात्र आउट हाऊस मध्ये जानकी ही मधुवनसाठी पुरणपोळ्याचा डब्बा घेऊन येते आणि डब्या उघडून तो मात्र ती पुरणपोळ्या मधुवनला देत असते। तेव्हा आता मधुभाऊ पुरणपोळी पाहून खूप खुश होता। तेव्हा मधुभाऊ विचारतात की जानकी, अगं तुझ्या घरात हे सगळं होत असताना तू पुरणपोळी बनवलीस? तेव्हा आता जानकी म्हणते की हो, आईंनी सांगितलं। जानकी रडत म्हणते की आई म्हणाल्या की सण जवळ आला, होळी आहे, पुरणपोळी कर म्हणून मी केली। नाना हरवलेत परंतु आई हे मान्य करायला तयार नाहीत। नानामुळे आईंच्या मनावर अगदी खोलसा परिणाम झालेला आहे, त्यांची मानसिक अवस्था ढासळलेली आहे, पूर्णपणे त्या असे कोलमडून गेल्यात। नक्की काय आहे सत्य हे त्यांना काही समजत नाही आणि त्या स्वतःच पुरणपोळ्या करायला निघाल्या होत्या म्हणून मी पुरणपोळ्या केल्यात। आणि मधुभाऊ तुम्हीच सांगा की अशा परिस्थितीत आईंचं मन हे जपणं जास्त गरजेचं आहे आणि शेवटी आईच्या मनासाठी हे सर्व मी केलं आणि शेवटी तेच केलं। तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की यासाठी जानकी नेहमी मला तुझं कौतुक वाटतं, तू आपल्या माणसांसाठी जानकी काही पण करू शकतो।
शकतेस? त्यावर आता जानकी म्हणते की मधुभाऊ, अहो मी कायम करत राहणार, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. आणि हे बघा मधुभाऊ, सकाळपासून एकतर तुम्ही काही खाल्लेलं नाही, तुम्हाला औषध सुद्धा घ्यायची आहे, मी तुम्हाला पाणी देते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो हो अगं किती काळजी करशील. तेव्हा आता मधुभाऊ सांगून जातात की अगं काल तुझ्या जाऊबाई आहे ना, त्या काळजीने पाणी विचारायला आल्या होत्या. मात्र जानकीला धक्का बसतो, तिच्या हातातील जो पाण्याचा ग्लास आहे तो खाली पडतो. जानकी अगदी धक्क्याने घाबरतच विचारते की मधुभाऊ, अहो येथे कोणी आलं होतं का? म्हणजे आता जानकी पूर्णपणे हादरते आणि त्याच वेळेस जानकीच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा मात्र आता हा गुलाबदादांचा कॉल असतो. जानकी म्हणते की बोला गुलाबदादा. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब, अहो ज्यांना तुम्ही लपून ठेवलेला आहे त्यांना ऐश्वर्या वहिनींनी काल बघितलेलं आहे आणि त्या सगळ्यांना घेऊन तिकडेच येत आहेत आणि वहिनी साहेब नक्की त्या काहीतरी मोठा राहाडा करून ठेवणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी करावं म्हणून, आणि जे काही आहे ते जपून करा म्हणून गुलाबदादा लगेच फोन कट करतात. तेव्हा आता जानकी पुढे खूप असं टेन्शन उभं राहतं. जानकी आता तिच्या तोंडातून शब्द सुद्धा निघत नसतो की ऐश्वर्याला हे कळलं आणि असं कसं कळलं. आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचा आवाज जानकीच्या कानावर पडतो आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते की हो या या. आणि तेवढ्यात आता जानकी खूप घाबरते. तेव्हा जानकीला आता खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात मात्र आपल्या हुशार जानकीने मोठा एक प्लॅन केलेला असतो. मधुभाऊंना घेऊन ती लपलेली असते. ऐश्वर्या सर्वांना घेऊन समोर येते आणि या या असं म्हणते. तर सौमित्र रागाने जेव्हा आता ऐश्वर्याकडे पाहायला सुरुवात करतो, कारण तेथे कोणी नसतं, तर ऐश्वर्या म्हणते की बघा ना शरुताई. तर सौमित्र म्हणतो की अगं तूच बघ, येथे तुला कोणी दिसते का? तेव्हा आता ऐश्वर्या गडबडते आणि म्हणते की इथे तर होता तो म्हातारा ज्याला जानकीने लपवलं होतं, म्हणून ती जोरजोराने मधुभाऊ मधुभाऊ असा आवाज देते. तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या कुठे गेली तुझे मधुभाऊ, सांग ना कुठे. तर ऐश्वर्याची बोलती पूर्णपणे बंद होते. तेव्हा आता मधुभाऊ आणि जानकी तेथे पोत्यामागे लपलेले असतात. तर मधुभाऊ जानकी असं म्हणतात, तर लगेच जानकी मधुभाऊंना शांत राहण्यासाठी सांगते. थोडक्यात अगं आपण वाचलो. तर जानकी म्हणते की वाचणारच होतो. सायलीला मी वचन दिलेलं आहे की काही झालं तरी मी तुम्हाला सुरक्षित ठेवेन म्हणून. आणि त्या ऐश्वर्याला काय वाटलं की ती एकटीच हुशार आहे, कोणी काही लक्ष देत नाही म्हणून, मी सुद्धा नावाची जानकी आहे. तेव्हा आता मधुभाऊ हळूच म्हणतात की जानकी अगं तू नुसती जानकी नाही, तू मात्र आमची स्मार्ट जानकी आहे. तेव्हा आता जानकी मधुभाऊंना शांत राहण्यासाठी सांगते. तेव्हा आता सौमित्र ऐश्वर्याला म्हणतो की तू किती हुशार आहेस का मूर्ख आहेस मूर्ख, आणि एकही शब्द बोलू नकोस. आणि शर्वरीला म्हणतो की तिने मुद्दामून आपल्याला इथे आणलेला आहे. तेव्हा अवंतिका म्हणते की तरी सुद्धा फेल होते. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी उगाच काहीतरी तुम्ही असं बोलू नका, कसे की ऐश्वर्याने मधुभाऊंना नक्कीच बघितलं असेल म्हणूनच ते आपल्याला येथे घेऊन आल्या. तेव्हा आता शर्वरी म्हणते की अरे सारंग कुठे मधुभाऊ आहेत, विश्वास तर बसला पाहिजे आणि ते इथे दिसायला नको का. तेव्हा सारंग तर बोलायचा बंद होतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो शर्वरी ताई, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, ते खरंच येथेच होते, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्यांना कळलं असेल की आपण त्यांना बघण्यासाठी इकडे येतोय म्हणून, आणि नक्की तिला फोन करून कोणीतरी सांगितलं असेल आणि ती जानकी नक्की मधुभाऊंना कुठेतरी घेऊन गेली असेल, असंच काहीतरी झाले असेल. तर अवंतिका म्हणते की अगं त्याचा पुरावा आहे का तुझ्याकडे, त्यामुळे तुझा थोबाड बंद ठेव. तेव्हा ऐश्वर्याला सौमित्र ओरडतो की आता मात्र शांत राहा, माझ्या बायकोशी या शब्दात नाही बोलायचं. एकतर मूर्ख बनून तू येथे घेऊन आलीस, मग तुझ्यासारखे काय आम्ही रिकामे वाटलो का तुला. आणि शर्वरीला म्हणतो की तू हिच्या नादी लागू नको आणि चल अवी. तेव्हा आता ते तिघे जण निघून जातात. तर ऐश्वर्याला खूप टेन्शन येते. तेव्हा सारंग ऐश्वर्याला विचारतो की मी काय म्हणतो ऐश्वर्या, तुम्ही नक्की बघितलं होतं का आणि तो माणूस कुठे गेला असेल. तर ऐश्वर्या सारंगकडे रागाने पाहते आणि रागाने आता ऐश्वर्या बाहेर निघून जाते. तर मधुभाऊ आणि जानकी बाहेर येतात. त्यानंतर आता शेतकरी आहे ना, ते ऋषिकेशसाठी मोर्चा घेऊन जेलमध्ये येतात. त्यांना आत्ताच्या आत्ता बाहेर काढा, ऋषिकेश दादा आमचे दैवत आहे, ते असं काही करणार नाही. तेव्हा आता बोरकर हवालदार म्हणतात की तुम्ही असा कायदा हातात नाही घेऊ शकत, त्याचे परिणाम वाईट होते. तेव्हा आता शेतकरी म्हणतात की आमचे ऋषिकेश दादाला जर सोडलं नाही तर त्याचे परिणाम सुद्धा वाईट होतील, नाहीतर आम्ही येथे आंदोलन करू. आणि सगळे शेतकरी आता तेथे खाली बसतात आणि ओ साहेब अख्खी बाजारपेठ आम्ही जोपर्यंत आमचे दादा आतमध्ये आहेत तोपर्यंत बंद करू, बाजारपेठ काय पण अख्खी मुळशी आम्ही बंद करू, आणि जर आमच्या ऋषिकेश दादांना तुम्ही सोडलं नाही तर हे पोलीस स्टेशन सुद्धा बंद करू. आणि जोरजोराने ओरडतात. तर ऋषिकेश हे सर्व पाहत असते. तेव्हा आता बोरकर आत जातो. तर आता सर्वांना आनंद होतो, आपले दादा आता नक्की सुटतील कारण तो आतमध्ये गेला. तेव्हा बोरकर ऋषिकेश जवळ येतो आणि म्हणतो की दादा ऐका, हे लोक ऐकायला तयार नाही, तुम्ही प्लीज त्यांना समजावा, आमची सुद्धा दुश्मनी तुमच्यावर नाही, परंतु जे काही पुरावे हाती लागले त्यामुळेच आम्ही तुम्हाला धरले ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मी काय समजवणार. तेव्हा बोरकर म्हणतो की ते तुमचं ऐकतील आणि गप्प बसतील, म्हणून आता बोरकर खूप असे विनंत्या करतो. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. तर बोरकर लगेच जेलच्या बाहेर ऋषिकेशला काढतो आणि सर्वजण आता हे ऋषिकेश दादाला पाहिल्यानंतर खुश होतो.
होतो। तेव्हा ऋषिकेश त्यांना म्हणतो की संपत दादा, मधुभाऊ हे सगळे जण तुम्ही मला सोडवण्यासाठी धडपड करता, हे सर्व बघून खरंच मला खूप बरं वाटतं। आणि हे बघा, असा दंगा करून काही होणार नाही, मी काही केलेले नाही, लवकरच मी बाहेर पडेल। तर संपत काका विचारतात की दादा अहो तुम्ही केव्हा सुटणार? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की 2 दिवस सुट्ट्या आहे आणि मी नंतर सुटेल, त्यामुळे तुम्ही कायदा हातात घेऊ नका। आणि ऋषिकेश त्यांना समजवल्यानंतर आता ऋषिकेशला ते सर्वजण ऐकतात आणि ऋषिकेशला नमस्कार करून तेथून निघून जातात। त्यानंतर आता इकडे जानकीने होळीची पूर्ण तयारी केलेली असते। सुमित्रा सुद्धा नटून थटून तयार होते आणि जानकी सुद्धा होळी मस्त आता पेटवायची तयारी झालेली असते। सुमित्रा म्हणते की जानकी अगं मी आज खूप खुश आहे, देवाच्या कृपेने हे बरे सुद्धा झालेत आणि आज ते सुद्धा येणार आहेत, ते मला म्हटले की तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतोच। आणि जानकी अगं ऋषिकेश कुठे आहे, जे ताट आता दोघींच्या हाती असतं। तर आता सुमित्रा विचारत असतात की ते दोघं कधी येणार ते दोघे येतील, आपण तोपर्यंत पूजा सुरू करू। म्हणून जानकी आणि सुमित्रा होळीची पूजा करतात। तेव्हा मात्र आता जानकीला ऋषिकेश आल्याचा भास होतो, दोघे एकत्र जोडीने पूजा करतात असं जानकीला भासतं। तेव्हा कुठेतरी आता ऋषिकेश नाही म्हणून तिच्या आता होळीची पूजा होते। तेव्हा आता जानकी होळी आईला म्हणते की हे पग नैवेद्य सुद्धा दाखवला, उरल्या सुरल्या हेमतीचा नारळ सुद्धा तुला दाखवला आणि आता राखेतून चमत्काराचं किंवा आशेचं एकतरी नाणं माझ्या हाती लागून दे, डोळ्यातील पाणी सुद्धा तुझ्या भोवती मी ओतलं। असं म्हणतात की जगातील सगळ्यात वाईट गोष्टी शक्ती ह्या होळीच्या आगीत जळून भस्म होतात आणि घडलेले सर्व प्रसंग आता जानकीच्या डोळ्यासमोर येतं आणि जे काही वाईट होतं त्या सगळ्या गोष्टी तू नष्ट कर, मला शक्ती दे ऋषिकेशला बाहेर काढण्यासाठी। म्हणून आता ओरडून होळी पेटवली जाते। जानकी आता मनात ठरवते की मी कधी हार नाही मारणार, या घरावर आलेलं संकट मी पेलवे आणि माझ्या ऋषिकेशला या संकटातून मी वाचवे, नानांना शोधून मी घरी आणेल, या पेटत्या होळी मी शपथ घेते। म्हणून जानकीला आता एक प्रकारची शक्ती येते। नंतर आता ऐश्वर्या इकडे सयाजीला फोन करून विचारते की मी ज्या माणसाचा तुम्हाला फोटो पाठवला होता तो माणूस कोण आहे हे शोधण्यासाठी मी तुम्हाला सांगितले होते, मग त्याबद्दल तुम्हाला काही कळले का? तेव्हा आता सयाजीने अजूनपर्यंत मधुहनचा फोटो बघितलेला नसतो। ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो 1 मिनिट, अजून सुद्धा तुम्ही तो फोटो बघितलेला नाही तर आता सयाजी फोटो पाहतो आणि तेवढ्यात मात्र सयाजी आता मधुहनचा तो फोटो आपल्या मोबाईलला पाहतो आणि आता जेव्हा गोडाऊन मध्ये त्याने महिपतला ज्या माणसाची शोधतोय त्याला तोच माणूस हा आहे हे समजते। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की हॅलो डॅडा, अहो तुम्ही माझं हे काम करताल ना? तेव्हा आता सयाजी ऐश्वर्याला फोन ठेवण्यासाठी सांगतो, थोड्याच वेळात मी तुला मोठी बातमी देतो। तेव्हा सयाजी लगेच ऐश्वर्याचा फोन कट करून महिपतला फोन लावतो। सयाजी त्याला विचारतो की अरे आहेस कुठे? तर महिपत म्हणतो की हे पग पार्टीचं काही ठरू नको, मला काही जमणार नाही म्हणून। सयाजी म्हणतो की अरे पार्टी नाही, पण अशी खबर मी तुला देणार आहे, ते ऐकल्यानंतर तूच अशी जंगी पार्टी करशील। अरे तुमच्या गोडाऊन मध्ये ज्या म्हाताऱ्याचा फोटो मी बघितला होता आणि तो म्हातारा कुठे आहे हे मला कळलं। तेव्हा महिपतला धक्का बसतो आणि विचारतो की काय तो मधुकर पाटील कुठे आहे हे तुला कळलं? अरे मग सांग ना पटकानी। तरत लगेच आता सयाजी म्हणतो की अरे माझ्या लेकीच्या सासरे आहे त्या रणदिव्यांच्या घरी, त्यांच्या घरी आउट हाऊस आहे ना दाराच्या मागे, तेथे त्याला दडवून ठेवलं आणि त्याला उचलता। तर महिपत हसतो आणि म्हणतो की त्याला तर उचलणारच आहे आणि थँक्यू, तू माझं खूप मोठं काम केलं। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता महिपतला कळल्यानंतर त्याचे गुंड मधुहनला घेण्यासाठी तेथे येतात आणि मधुहनला गाडीमध्ये घालून किडनॅप करून घेऊन जातात। जानकी, अर्जुन आणि सायली हे गाडीतून येत असतात। जानकीचं लक्ष जातं की मधुहनला घेऊन जात आहे म्हणून जानकी जोरात मधु असं ओरडते। तर अर्जुन लगेच त्यांच्या गाडीला गाडी आडवी घालतो। अर्जुन आता त्या गुंडांशी 2 हात करतो तेव्हा ते गुंड अर्जुनच्या डोक्यामध्ये काठी मारायला येतात। तोच ऋषिकेश धावत येतो आणि अर्जुनला वाचवतो। तेव्हा अर्जुन आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि त्या गुंडांशी लढत असतात। तेव्हा आता जी काही गोळी ही जानकी आणि सायली मधुहनला घेऊन जात असते तेव्हा जी काही गुंड गोळी ही बंदुकीतून झाडतात तर ती गोळी जानकीच्या अंगावर लागते। तर सायली, अर्जुन आणि ऋषिकेश जानकी असं ओरडतात, जानकीला आता गोळी लागलेली असते। तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।